आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा। नियम काय आहे बघा। आज्ञार्थी वाक्यात आज्ञा, विनंती किंवा उपदेश असतो, तर विधानार्थी वाक्यात केवळ एक साधे विधान असते। विद्यार्थी मित्रांनो, आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याच्यात आज्ञा, विनंती आणि उपदेश असतो, आणि विधानार्थी वाक्य असेल तर केवळ एक साधं वाक्य आहे। म्हणजे यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, कर्ता, कर्म, क्रियापद याच्यानुसार ते वाक्य असेल। या ठिकाणी रूपांतर करायचं आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना वाक्याचा अर्थ न बदलता क्रियापदाला वे प्रत्यय म्हणजेच करावे, जावे, लावावा किंवा पाहिजे, हवे अशा शब्दांचा वापर करावा लागतो। विद्यार्थी मित्रांनो, ही महत्वाची ट्रिक आहे। वे म्हणजे करावे, जावे, पाहिजे, हवे या शब्दांचा वापर त्याच्यामध्ये करणं महत्वाचं आहे। आपण याच्यामध्ये उदाहरण बघू। या ठिकाणी आज्ञार्थी वाक्यामधील पहिले उदाहरण बघायचे, मुलांनो रोज सकाळी लवकर उठा। हे काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे। विधानार्थी वाक्य कशा प्रकारचं दिलेलं आहे, मुलांनी रोज सकाळी लवकर उठावे। वे आलं म्हणजे हे काय झालेलं आहे, आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये केलेलं रूपांतर आहे। ही महत्वाची ट्रिक आहे। शेवटी आपल्याला वे, पाहिजे या प्रकारच्या शब्दांचा हवे हे शब्द या ठिकाणी येणे गरजेचं आहे। दुसरं उदाहरण, आज्ञार्थी वाक्यामध्ये नेहमी खरे बोलावे। विधानार्थी वाक्य काय, माणसाने नेहमी खरे बोलावे। हे विधानार्थी वाक्य आहे, बोलावे। वे आलं म्हणजे आपल्याला आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेलं आहे। तिसरं उदाहरण, आज्ञार्थी वाक्य काय आहे, तू तुझा अभ्यास पूर्ण कर। मी या ठिकाणी मात्र आपल्याला विधानार्थी वाक्य तू तुझा अभ्यास पूर्ण करायला पाहिजे जे आहे, म्हणजे या ठिकाणी आपण बघितलेले विद्यार्थी मित्रांनो बघा, पाहिजे, हवे दिसतंय हे तुम्हाला, तर त्या प्रकारचं ह्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला काय, तू तुझा अभ्यास पूर्ण करायला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं। चौथं उदाहरण सांगितलेलं आहे का, गरिबांना मदत करा। विधानार्थी वाक्य, गरिबांना मदत करणे आपले कर्तव्य आहे। पुढचं शेवटचं वाक्य आहे आज्ञार्थी वाक्यामधलं उदाहरण, कचरा कुंडीतच टाका। कचरा कुठे टाकायचा, कचरा कुंडीत टाकायचा। विधानार्थी वाक्य, कचरा कुंडीतच टाकावा। त्या ठिकाणी आले। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर, आणि या ठिकाणी तुम्हाला या प्रकारच्या व्याकरण कोणते व्हिडिओ पाहिजे ते मला